नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण 3 अस्सल महाराष्ट्रीयन थाळ्या बघणार आहोत, ज्या सेलिब्रिटीजला खूप आवडतात. यांच्याकडे या थाळ्या खाण्यासाठी सेलिब्रिटीज येतात. आता या थाळ्या कुठे मिळतील? तर तुम्हाला प्रभात रोड इथे गल्ली क्रमांक 9 येथे समृद्धी भोजनम इथे या थाळ्या मिळतील. चला तर या थाळ्या कोणत्या आणि हे ठिकाण कुठे आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार. माझं नाव अनुषा मुदगल. समृद्धी भोजनम हे आपलं हॉटेल प्रभात रोड लेन नंबर 9 मध्ये आहे. हॉटेल सुरू करण्यामागचा थोडासा इतिहास जर सांगायचा झाला तर हॉटेल मॅनेजमेंट बॅकग्राऊंड आहे माझी. लहानपणापासूनच आई नोकरी करत असल्यामुळे, आजी लवकर गेल्यामुळे बऱ्यापैकी स्वयंपाकाची जबाबदारी अंगावर येऊन पडली. त्याच्यातनं आवड निर्माण झाली आणि हॉटेल मॅनेजमेंट कंप्लीट केल्यानंतर कुठलाही जॉब न करता मी केटरिंगच्या छोट्याशा घरातूनच व्यवसायाला सुरुवात केली आणि त्याला उत्तम रिस्पॉन्स मिळाला. पिंपरी चिंचवडमध्ये तेव्हा मी राहत होते आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर इथे डेक्कन सारख्या प्राईम एरियामध्ये आल्यानंतर नवऱ्याच्या प्रोत्साहनामुळे, आई वडिलांच्या, सासू सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे, परत स्वतःची जागा उपलब्ध असल्यामुळे मोठं किचन, ऑफिस असं सगळं सुरू करायची संधी मिळाली आणि केटरिंगचा व्यवसाय त्याच्यातनं भरभराटीला आला. म्हणजे सर्व लहान मोठे कार्यक्रम, मुंज, लग्न, डोहाळ जेवण, बार्शी, गेट टुगेदर्स, कॉर्पोरेट इव्हेंट्स असं पॅकेज्ड फूड, स्नॅक्स, कॉर्पोरेट मील्स असं सगळं आपण करतो किंवा करू शकतो आणि त्या व्यवसायातनच मग अचानक ही जागा आमच्या जवळ मुख्य म्हणजे होती, बघण्यात आली आणि मग असं वाटलं की आपण इथे सुरू करूया काहीतरी आणि आपल्या जेवणावर म्हणजे महाराष्ट्रीयन पदार्थांवर, त्यातल्या त्यात ब्राह्मणी पदार्थांवर एक विशेष प्रेम आणि आपण जसं घरी तयार करतो तसं त्या पद्धतीचं तितकंच साधं, म्हणजे आता मी जेव्हा तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करेन किंवा सांगेन तर ह्याच्यात कुठेही काहीही फॅन्सी नाहीये. इतकं साधं जेवण किंवा स्वयंपाक हा आहे. त्यामुळे अगदी घरच्या सारखं कुठेतरी लोकांना सर्व करता यावं. अतिशय ताजं, म्हणजे आपण कुठलाही पदार्थ इथे तयार करून ठेवत नाही. अगदी बेसिक म्हणजे थाळ्या फक्त ज्या रोजच्या असतात त्याच्या भाज्या वगैरे बदलत असतात, तर ते तयार केलेलं असतं. पण बाकी काहीही आपण तयार करून ठेवत नाही. म्हणजे मेनू कार्ड आपलं बरंच मोठं आहे. मग त्यात अगदी बेसिक बटाट्याच्या काचऱ्यांपासून हिरव्या मटारची उसळ, शेवभाजी, खानदेशी वांग्याचं भरीत, ताकातला पालक अशा इतक्या आपल्या घराघरात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या, बेसिक भाज्या, अगदी पालेभाजी सुद्धा आपण तयार करतो. रोज वेगळी पालेभाजी आपल्याकडे असते. तर त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही इथे क्लायंट आल्यावर, त्याची ऑर्डर आल्यावरच तयार केली जाते. टिपिकल पुणेरी आळूची पातळ भाजी आपण करतो. चिंच गुळाचं पाणी पण आधीच चिंचेचा कोळ काढून ठेवलेला असतो. रेग्युलर मेनू असते, पुणेरी थाळीमध्ये ही असते. पुणेरी थाळीमध्ये ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे आळूची पातळ भाजी, श्रीखंड, पुरी, सुकी बटाट्याची भाजी अशी टिपिकल थाळी ती आहे. फक्त शनिवार रविवार असते आपल्याकडे. ह्याच्यात पाहिजे ओलं खोबरं, शेंगदाणे, काजू,
हा केळ्याचा शिरा आपल्याकडे एकदम हॉट सेलिंग म्हटलं तरी चालेल. ब्रेकफास्ट मध्ये सुद्धा आणि ऑनलाईन ऑर्डर सुद्धा खूप असतात त्याच्यात. याला तुम्ही सत्तावन्न पूजेचा हा, प्रसाराचा शिरा, टिपिकल प्रसाराचा शिरा. आणि ह्याचा रवा अर्धा भाजत आला की आपण केळ घालतो. आणि थोडस परत एक शेवटी पण घालतो. व्यवस्थित साजूक तूप वगैरे वापरून आपण करतो. म्हणजे वासावरून तुम्हाला खरंच कळत असेल, असं त्याच्यात कुठली काही काटकसर वगैरे नाही. याच्यासाठी तुम्ही कोणता वापरता? तूप आपलं डायरेक्ट म्हणजे मार्केट यार्डून होलसेलचं प्रज्योत घी म्हणून मोठा 15 किलोचा डब्बा असतो, गाईचं तूप. आणि याची सगळी जी तयारी आहे किंवा हे पदार्थ स्वतः तुम्ही तयार करता? हो, तुमच्या अंडर माझ्या अंडर आपण म्हणजे आपले 2 शेफ्स आहेत, ते ट्रेंड आहेत, ते करतात. पण काही काही पर्टिक्युलर गोष्टी आहेत, जसं की केळ्याचा शिरा आहे, आळूची भाजी आहे, ही पर्टिक्युलरली आय मेक इट अ पॉइंट की मी असेन त्यावेळी हजर किंवा मी स्वतःच करेन. गरम आहे ना. यांच्याकडे बरेच मराठी सेलिब्रिटीज जेवणासाठी येत असतात. हे पूर्ण दूध आटेपर्यंत हो, आता हे लगेच मिळून येईल. एक 10-15 मिनिटात त्याला चांगली दणदणीत वाफ आली की तो व्यवस्थित वेलची पावडर, केशर. आणि तुम्ही नुसत्या शिऱ्याच्या म्हणजे असं कोणाच्या घरी पूजा असेल किंवा काही असेल तर तशा पण ऑर्डर घेईल? हो हो, किलो त्याचा काय किलोचा सध्याचा रेट काय आहे? साधारण 600 ते 700 रुपये किलो. आणि पाहिजे असेल तर कशी म्हणजे काय किती दिवस आधी द्यायची? नाही, छोटी ऑर्डर असेल अगदी एक 20, 25, 30 लोकांपर्यंत ते आपण खूप कितीही शॉर्ट नोटीस वर करू शकतो. म्हणजे आणि तसंच 50 आणि पुढे असेल तर मग आपण प्रॉपर ऍडव्हान्स इंटिमेशन थ्रू आणि झाकूया आपण. दणदणीत वाफ येणं मिळते. मस्त दणदणीत वाफ त्याला आली. छान मध्ये मध्ये केळ्याचे पीसेस दिसतील तुम्हाला. समृद्धी भोजनम इथे तयार होणारा शिरा हा अगदी प्रसादासारखा असतो.
तुम्हाला अगदी घरी शिरा खातोय याचा प्रत्यय इथे येतो. मुक्त हस्ते तुपाचा आणि दुधाचा वापर या शिऱ्यामध्ये केला जातो. हे आत्ता आपण बघितलंच. तसेच इथली अंतर्रचना मनमोहक आहे. त्यामुळे तुमचं मन एकदम प्रसन्न होतं. तुम्ही थाळीची ऑर्डर दिल्यानंतर थाळी येईपर्यंत तुमचा वेळ सत्कारणी लागावा आणि ज्ञानात भर पडावी म्हणून इथे विविध पुस्तके ठेवली आहेत, जी तुम्ही वाचू शकता आणि जेवण येईपर्यंत तुमचा हा वेळ तुम्हाला कसा जाईल हे समजणार सुद्धा नाही. आता आपण जाणून घेऊया यांच्या थाळीविषयी. तर ही आपली पुणेरी थाळी आहे. पुणेरी थाळी नाव द्यावंसं वाटलं कारण की काही टिपिकल पदार्थ ह्याच्यात आहेत. मी सांगतो मला आता. ही सुक्की बटाट्याची पिवळी आपली भाजी आहे. अत्यंत रेग्युलर साधी. त्याच्यानंतर टिपिकल अळूची पातळ भाजी आहे. मठ्ठा आपण देतो. केशर पिस्ता श्रीखंड आहे त्याच्यामध्ये. कोशिंबीर आहे दह्यातली. कोथिंबीरची वडी आहे. उडदाचा तळलेला पापड आहे. श्रीखंडाबरोबर जायलाच पाहिजे म्हणजे पुरी आहे आणि मस्त खोबरं कोथिंबीर पेरलेला तुपाची धार सोडलेला मसाले भात आहे. ही थाळी 400 रुपयाला आहे आणि पुणेरी थाळी आपल्याकडे फक्त शनिवार रविवार उपलब्ध असते. हो, जर असं कोणी म्हणलं की आम्ही 8-10 जण येतोय आणि आम्हाला पुणेरी थाळी हवी तर आपण करतो. शनिवार रविवार का असतं कारण अळूची भाजी आपण रोज करत नाही. ती आपण फक्त एक्सक्लुझिव्ह शनिवार रविवारी करतो. त्यामुळे ही थाळी फक्त शनिवार रविवारी असते. पुरणपोळी थाळी. पुरणपोळी थाळी आपली बेस्ट सेलर आहे. म्हणजे कुठलाही सण असो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ म्हणजे होळी, गुढीपाडवा, काही असो किंवा अदरवाईज सुद्धा पुरणपोळी थाळी ही आपली दिवसभर सुरू असते आणि शनिवार रविवारी तर प्रचंडच डिमांड असते ह्या थाळीला. तर ह्याच्यामध्ये सुद्धा पुरणपोळी बरोबर एक सुकी बटाट्याची भाजी दिलेली आहे. ही चिंचगूळ घातलेली ब्राह्मणी कटाची आमटी आहे. मठ्ठा आहे. तुपाची वाटी आहे. पुदिन्याची हिरवी चटणी आहे. ह्याच्यामधलं तळण जे आहे ते आपण बदलत असतो. तर आज जसं ह्याच्यात पालकाची भजी आहेत, पण आपण वेगवेगळं म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, कधी मूग भजी, अळू वडी असं काही वेगवेगळं ह्याच्यात देत असतो. खमंग काकडीची कोशिंबीर आहे. कुरडई आहे आणि 2 पुरणाच्या पोळ्या आहेत. आणि ह्या थाळीची सुद्धा किंमत 400 रुपये आहे. लिमिटेड आहे. ही थाळी म्हणजे अनलिमिटेड ही थाळी एक माणूस संपवूच शकत नाही. म्हणजे पोटभर आहे ती. असं म्हणजे कुठल्याही थाळ्यांमध्ये असं तुम्हाला ती खूप अशी 10-15 वाट्यांची ती भाऊगर्दी दिसणार नाही. असं एकदम चपखल बसणारे ते सगळे आयटम्स आहेत. ही आमची गावरान थाळी आहे. ह्याच्यामध्ये आपण खानदेशी वांग्याचं भरीत देतो. हे विशेष आहे कारण मी स्वतः खानदेशी आहे आणि असं भरीत फार कमी ठिकाणी मिळतं आणि कमी लोकांना जमतं करायला. आमची वांगी सुद्धा जी आहेत ती खानदेशून येतात. म्हणजे बामणोतून आमची वांगी येतात. वेंडर्स तसे आहेत माझे. कांद्याची पात घालून हे भरीत केलेलं असतं. शेंगदाणे असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एक उसळ आपण देतो. आज मटकीची उसळ आहे. त्यातली उसळ बदलत असते रोज. कधी काळ्या वाटाण्याची असते, कधी हरभऱ्याची असते, कधी मसूर असतो. तर कुठली एक उसळ या थाळीमध्ये असते. पिठलं ह्याच्यात असतंच नेहमी. एक बेसिक कांदा लसूण घातलेलं छान पिवळं पिठलं. आज ह्याच्यामध्ये गव्हाचा गुळाचा शिरा आहे. तर ह्याच्यातलं सुद्धा गोड पदार्थ जो आहे तो बदलत असतो. आपण खूप व्हरायटी द्यायचा प्रयत्न करतो. दह्याची वाटी दिलेली आहे. मिरचीचा खरडा आहे. कांदा, लिंबू, कुरडई आहे. फोडणीचं वरण आहे. भाकऱ्या आपण ज्वारीच्या 2 ह्याच्यात देतो आणि इंद्रायणीचा भात त्याच्यावर तुपाची डाळ. अशी ही गावरान थाळी आहे. ह्याची किंमत आहे 450 रुपये. ओके. मी आनंद गोडसे आणि समृद्धी भोजनम हा माझा आवडतं ठिकाण आहे. मुळात महाराष्ट्रीयन कोणतेही पदार्थ खायचे असतील तरी समृद्धी भोजन मधले अतिशय उत्तम पदार्थ असतात. माझी ओळख अनुप आणि अनुजा मुद्गल यांची झाली म्हणजे मी इथे कोइन्सिडेंटली आलो खरं तर. माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की इथे असं काहीतरी आहे. मला इथे आहे माहित नव्हतं. पण मला उशिराच कळलं असं म्हणायला लागेल. अतिशय चविष्ट, सात्विक
उत्तम. म्हणजे कोणत्याही प्रकारची थाळी तुम्ही घेतलीत ना, गावरान थाळी घेतलीत किंवा आता ह्यात पर्टिक्युलरली पिठलं भाकरी, वांग्याचं भरीत, मटकीची उसळ, भात, शिरा असं सगळंच, ठेचा, ह्यातली प्रत्येक गोष्ट अप्रतिम आहे. म्हणजे तुम्ही जर चव घेतली तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक वस्तूमधले इन्ग्रेडियंट्स, प्रत्येक वस्तूमधले बारकावे, प्रत्येक वस्तूमधल्या त्याची तुम्हाला लागणारी टेस्ट हे तर आहेच. पण तुम्हाला ती थाळी आल्यानंतरच खावीशी वाटेल असं अतिशय सुंदर जेवण. मी इथे आता खूप दिवस येतोय आणि मी सारखा येतोय. म्हणजे घरी स्वयंपाक नाही किंवा नसेल तर मी, अमृता, माझी पत्नी, माझी दोन्ही मुलं तिथे जवळ ग्राउंडला जातात. तर ती इथे म्हणजे असं झालेलं 2-3 वेळा की तेच दोघं जण येऊन जेवून गेलेत. इतकं सुंदर आणि सात्विक जेवण आहे. सो ह्या थाळीबद्दल मी आता तुम्हाला सांगितलं, पण पुरणपोळी थाळी आणि पुणेरी थाळी, तर अशा 2 थाळ्या देखील तुम्ही नक्की ट्राय करा. अतिशय अप्रतिम. पुरणपोळी तर फेव्हरेट आहे माझी. आम्ही या चॅनलद्वारे असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यासमोर आणत असतो. बरेच जण चॅनलवर नवीन आहेत, व्हिडिओ बघतात, पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत आणि व्हिडिओला लाईक पण करत नाहीत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.